नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडव्हान्स अकाउंटचा तिसरा चॅप्टर या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे पॅकेजेस अकाउंट. आता पॅकेजेस अकाउंट म्हणल्याच्यानंतर व्यवसायामध्ये किंवा उद्योग संस्थेमध्ये किंवा कारखान्यामध्ये जो काही माल तयार होतो तो आपणाला वेगवेगळ्या पद्धतीने पॅक करून ग्राहकापर्यंत पोहोचवावा लागतो. आणि हा जो पॅकिंगचा खर्च आहे तो खर्च खूप मोठ्या प्रमाणात असतो. बऱ्याच वेळा तो त्या वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट असतो, परंतु काही पॅकिंगचा जो खर्च आहे तो खर्च आपणाला त्या वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट करणं परवडणारं नसते. कारण तेवढे पॅकिंग घेणारा जो खरेदीदार आहे किंवा ग्राहक आहे तो त्या ठिकाणी सर्वच पॅकेजेस ठेवून घेईल याची गॅरंटी नसते. म्हणून मग अशा वेळी त्या पॅकेजचं भाडं त्या ठिकाणी त्याला आकारलं जाते. तर हे असं का? तर पहा, प्रत्येक व्यावसायिकाला त्या ठिकाणी आपला प्रॉफिट वाढवायचा असतो आणि हा प्रॉफिट वाढवण्यासाठी विक्रीचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी त्यांना वाढवावं लागते. आणि हे विक्रीचं प्रमाण वाढविण्यासाठी ते आपल्या कस्टमरना वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. जसं पॅकेजेस और कंटेनर्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन्क्रीजिंग सेल. तर पहा, तुम्ही कशा पद्धतीने मालाची पॅकिंग करून देता त्याच्यावरून तुमच्या उत्पादनाची विक्री किती प्रमाणात होईल हे ठरत असते. आणि म्हणून अशा प्रकारच्या फॅसिलिटी प्रत्येक बिझनेसमॅन आपल्या त्या ग्राहकांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. आणि त्यामुळे आता समजा माल खूप चांगला आहे परंतु पॅकिंग चांगलं नाही. पॅकिंग जर चांगलं नसेल तर ट्रान्सपोर्टिंगमध्ये तो माल त्या ठिकाणी नाश पावणार किंवा नष्ट होणार, वेस्ट होणार. मग अशा उत्पादकाकडून कुणीही माल खरेदी करत नाही. म्हणजे ज्याचं पॅकिंग चांगलं आहे, माल तर चांगला असायलाच पाहिजे, परंतु पॅकिंगची फॅसिलिटी जो उत्पादक चांगल्या पद्धतीनं देतो त्याची विक्री त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. गुड्स ऑर प्रोडक्ट आर व्हेरी ऑफनली पॅक्ड इन बॅग्स, बॉक्सेस, ड्रम्स, टीन्स, बॅरल्स, कॅन्स, रॅपिंग, बॉटल, पॉकेट्स, ट्यूब्स एक्सेट्रा. म्हणजे अशा वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये तो माल पॅक केलेला असतो. कशासाठी पॅक केलेला असतो? फॉर प्रिझर्विंग, कॅरेज, ट्रान्सपोर्टिंग अँड मार्केटिंग. म्हणजे मार्केटिंग म्हणजे प्रत्येक मार्केटमध्ये आपला माल पोहोचला पाहिजे. वाहतूक करताना तो सहज त्याची वाहतूक आपणाला करता आली पाहिजे आणि त्याची जी क्वालिटी आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी आपणाला त्या ठिकाणी मेंटेन करता आली पाहिजे. म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या मालाची पॅकिंग केली जाते आणि ती ग्राहकांना पुरवली जाते. दीज पॅकिंग गुड्स ऑर मटेरियल्स विच इज कॉल्ड पॅकेज ड्यू टू पॅकेजेस द मटेरियल ऑर गुड्स बिकेम ड्युरेबल ॲज वेल ॲज रियुजेबल. तर पहा, हे जे पॅकिंगचं मटेरियल आहे ते मटेरियल हे पुन्हा पुन्हा वापरलं जाऊ शकते. आता समजा तेलासाठी वापरलेले बॅरलचा पुन्हा पुन्हा आपल्याला वापर करता येतो पॅकिंगसाठी. परंतु एखाद्या समजा बिस्किटला वगैरे पॅकिंग करून पाठवलेलं असेल तर त्याचं जे पॅकेजिंग आहे ते पुन्हा वापरण्यायोग्य नसते. म्हणून अशा पॅकिंगचा जो खर्च आहे तो खर्च त्या वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट असतो. परंतु तेल ज्या बॅरलमध्ये आपण पॅक केलेलं आहे त्या बॅरलचा खर्च त्या तेलाच्या किमतीमध्ये समाविष्ट नसतो. तर त्याचं वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अकाउंट करणं आवश्यक आहे. कारण पॅकेजवर होणारा खर्च हा साधारण एकूण उत्पादन खर्चाच्या 20% हा खर्च होत असतो. म्हणून ह्याचं वेगळं अकाउंट मेंटेन करणं आवश्यक आहे. पॅकेजेस आर इसेन्शियल फॉर द प्रोडक्ट, मटेरियल ऑर गुड्स. प्रत्येक प्रोडक्ट किंवा मटेरियल आणि वस्तू पॅकेज करणं अत्यावश्यक आहे. इट्स कॉस्ट विल बी इन्क्लुडेड इन द सेलिंग प्राईस ऑफ द क्वांटिटी कमोडिटी. म्हणजे त्या पॅकिंगची जी किंमत आहे ती किंमत त्या सेलिंग प्राईसमध्ये समाविष्ट असते. फॉर धिस पॅकेज स्टॉक अकाउंट इज ओपनड. म्हणजे त्यासाठी पॅकेजेस स्टॉक अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं जाते. पॅकेजेस ऑर कंटेनर स्टॉक अकाउंट इज इंडिकेटिंग ओपनिंग स्टॉक अँड परचेस ऑन डेबिट साईड, क्लोजिंग स्टॉक अँड सेल्स ऑन क्रेडिट साईड. तर ह्या पॅकेजेस अकाउंटच्या डेबिट साईडला त्या पॅकेजेसचा ओपनिंग स्टॉक किती आहे, कंटेनरचा किंवा पॅकेजेसचा ओपनिंग स्टॉक किती आहे त्याची नोंद त्या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर नव्याने
कंटेनर किती खरेदी केलेले आहेत त्याची नोंद त्या ठिकाणी केली जाते. आणि क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक आणि किती कंटेनर विकल्या गेलेले आहेत किंवा किती कंटेनरची विक्री झालेली आहे त्याची नोंद त्या ठिकाणी केली जाते. अ टर्म or word container means anything in which goods are packed for sale. विक्रीसाठी ज्यामध्ये वस्तू आपण पॅक करतो किंवा वस्तूची बांधणी करतो त्या बांधणी केलेल्या वस्तूला त्या ठिकाणी पॅकेजेस किंवा कंटेनर असं संबोधलेलं आहे. वॉटर आता समजा आपल्याला पाणी साठवायचं असेल, हार्ड ड्रिंक आहे, सॉफ्ट ड्रिंक आहे, इंक आहे, मिल्क आहे, ऑइल, मेडिसिन, टॉनिक, बिस्किट. पॅकेजिंग कॉस्ट इज हाय. देन one option is given to the buyer. If the buyer return the barrel, bottle, tin within a month, then only rent will be charged. Buyer failed to return the barrel within month, it is called sale of barrel. The amount of deposit would not be refunded. तर पहा अशा प्रकारचं जे पॅकिंग आहे ते पॅकिंग त्या ठिकाणी विक्रेत्या म्हणजे खरेदीदाराला दिलं जाते आणि 1 महिन्यासाठीचं भाडं त्या ठिकाणी त्याला आकारलं जाते. आणि ते जे कंटेनर आहेत ते कंटेनर त्या ग्राहकाने 1 महिन्याच्या आत विक्रेत्याकडे परत करावयाचे असतात. परंतु जर समजा तो परत करायला त्या ठिकाणी असमर्थ ठरला तर ते बॅरल त्या ग्राहकाने खरेदी केलेली आहेत किंवा त्याला आपण विकलेले आहेत असे गृहीत धरून त्याची विक्री किंमत त्या ठिकाणी आकारली जाते. भाडं वेगळं घेतलं जाते आणि त्याची विक्री किंमतसुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी काही रक्कम त्या ग्राहकाला डिपॉझिट करावी लागते त्या पॅकेजेसच्या बाबतीमध्ये. जर त्याने ते पॅकेजेस 1 महिन्याच्या आत परत केले तर ते डिपॉझिट जे काही भरलेलं आहे ते त्याला परत केलं जाते. परंतु त्याने जर समजा ते बॅरल 1 महिन्याच्या आत परत नाही केलं तर मग त्या ठिकाणी ते अमाऊंट त्याला परत केलं जात नाही. फॉर नोईंग कॉस्ट ऑफ पॅकेजेस, रिपेअर्स, डिप्रिशिएशन, डॅमेजेस, लॉस्ट एक्सेट्रा विच आर अफेक्टेड ऑन प्रॉफिट फॉर फाइंडिंग द रिझल्ट वी नीड टू प्रिपेअर फॉलोइंग अकाउंट्स. तर पहा ह्या पॅकेजिंगमुळे किंवा त्या कंटेनरच्या दुरुस्तीच्या खर्चामुळे किंवा त्याचं जे डिप्रिशिएशन आहे किंवा त्याचं जे काही डॅमेजेस आहे किंवा लॉस्ट आहे, काही चोरीलासुद्धा त्या ठिकाणी कंटेनर जातात. तर याचा त्या प्रॉफिटवर काय परिणाम होतो तो परिणाम शोधून काढण्यासाठी किंवा त्या व्यवसायाला झालेला नफा तोटा शोधून काढण्यासाठी आपल्याला खालील अकाउंट त्या ठिकाणी ओपन करावे लागतात. त्यामध्ये पहिलं अकाउंट आहे पहा मेमोरंडम डेटर्स अकाउंट. तर आता हे मेमोरंडम डेटर्स अकाउंट म्हणजे नेमकं काय आहे? धिस अकाउंट इज रेकॉर्डिंग कंटेनर्स आर सेंट, रिटर्न अँड सोल्ड. डेबिट साइड ऑफ धिस अकाउंट शोज ओपनिंग बॅलन्स ऑफ कंटेनर विथ कस्टमर, कंटेनर सेंट ड्युरिंग द इयर. तर पहा ह्या अकाउंटला जे काही कंटेनर ग्राहकाकडे पाठवलेले आहेत, ग्राहकाकडून परत आलेले आणि ग्राहकांना विकलेले जे कंटेनर आहेत याची नोंद या ठिकाणी केली जाते. डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स ऑफ कंटेनर म्हणजे मेमोरंडम ऑफ डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स ऑफ कंटेनर विथ कस्टमर, कंटेनर सेंट ड्युरिंग द इयर, चालू वर्षी किती पाठवलेले आहेत ते आणि ओपनिंग बॅलन्स याची नोंद त्या ठिकाणी डेबिट साईडला केली जाते. आणि क्रेडिट साईडला ह्या अकाउंटच्या क्रेडिट साईड ऑफ धिस अकाउंट इंडिकेट्स कंटेनर रिटर्न ड्युरिंग द इयर अँड क्लोजिंग बॅलन्स ऑफ कंटेनर विथ कस्टमर ॲट द एंड ऑफ द इयर. जी कस्टमरने परत केलेले जे कंटेनर आहेत त्याची नोंद, त्याचबरोबर क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी म्हणजे नोंदवलं जाते. तर डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स आणि कंटेनर सेंड टू कस्टमर याची नोंद होते आणि क्रेडिट साईडला बाय रिटर्न फ्रॉम कस्टमर, बाय रिटेन्ड कस्टमर, बाय क्लोजिंग बॅलन्स अशा नोंदी या ठिकाणी ह्या अकाउंटला होतात. त्यानंतर दुसरं जे अकाउंट ओपन केलं जाते ते अकाउंट आहे कंटेनर स्टॉक अकाउंट. तर पहा कंटेनर स्टॉक अकाउंट म्हणजे आपल्याकडे एकूण किती कंटेनर होते, किती वापरले, किती कंटेनर ग्राहकाकडे आहेत याची त्या ठिकाणी नोंद केली जाते. म्हणजे धिस अकाउंट शोज ओपनिंग बॅलन्स इन हँड
and with customer, then purchase on debit side, sell to customer, sale of container as scrap, lost, and closing balance in hand with customer, cost price also credited to this account. The stock account is always prepared at cost price. म्हणजे कंटेनर स्टॉक अकाउंट हे कॉस्ट प्राईसने या ठिकाणी मेंटेन केलं जाते. डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स म्हणजे त्या उत्पादकाकडे असणारे कंटेनर आणि ग्राहकाकडे असणारे कंटेनर त्या वर्षाच्या सुरुवातीला, आणि त्या वर्षी किती कंटेनर खरेदी केलेली आहेत त्याची नोंद त्या ठिकाणी डेबिट साईडला केली जाते. आणि कंटेनर स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ सेल, जेवढे कंटेनर विकलेले आहेत त्याची किंमत, त्यानंतर कॉस्ट ऑफ केसेस सोल्ड ॲज स्क्रॅप, स्क्रॅप म्हणून किती कंटेनर विकलेले आहेत त्याची नोंद त्या ठिकाणी केली जाते. किती कंटेनर नष्ट झालेले आहेत म्हणजे लॉस्ट झालेले आहेत, डिस्ट्रॉय झालेले आहेत त्याचीही नोंद त्या ठिकाणी केली जाते. आणि डिप्रिशिएशन, त्या कंटेनरवर काय डिप्रिशिएशन झालेलं आहे त्याची नोंद क्रेडिट साईडला करण्यात येते. आणि शेवटी क्लोजिंग बॅलन्स म्हणजे त्या उत्पादकाकडे असलेलं आणि वर्षाच्या शेवटी ग्राहकाकडे असलेले कंटेनर यांची नोंद ह्या कंटेनर स्टॉक अकाउंटला केली जाते. आणि कंटेनर स्टॉक अकाउंट हे कॉस्ट प्राईसने मेंटेन केलं जाते. त्यानंतर तिसरं अकाउंट आहे कंटेनर ट्रेडिंग अकाउंट, कंटेनर्स ट्रेडिंग अकाउंट. तर धिस अकाउंट शोज प्रॉफिट ऑर लॉस ट्रान्झॅक्शन कन्सर्न टू पॅकेजेस. डेबिट साईड शोज एक्सपेन्सेस अँड क्रेडिट साईड शोज इन्कम्स. तर या ठिकाणी कंटेनर किंवा पॅकेजेस अकाउंटवर किती नफा झाला, किती तोटा झाला हे काढण्यासाठी हे अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जाते. डेबिट साईडला सर्व प्रकारचे खर्च आणि क्रेडिट साईडला सर्व प्रकारचे उत्पन्न ह्या अकाउंटला लिहिले जातात. कॉस्ट ऑफ पॅकेजेस सोल्ड टू द कस्टमर, कॉस्ट ऑफ पॅकेजेस सोल्ड ॲज स्क्रॅप, डिप्रिशिएशन अँड रिपेअर्स ऑफ पॅकेज कंटेनर, these all are expenses. सेल स्क्रॅप अँड रेंटल चार्जेस आर इन्कम. तर या ठिकाणी इन्कम म्हणून स्क्रॅपपासून किती रुपये मिळाले ते आणि रेंटल चार्जेस म्हणून किती रुपये मिळाले त्याची नोंद या ठिकाणी होते. म्हणजेच कंटेनर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कंटेनर स्टॉक अकाउंट, कॉस्ट ऑफ कंटेनर सोल्ड, स्क्रॅप टू रिपेअर अँड डिप्रिशिएशन, टू प्रोविजन फॉर डिप्रिशिएशन अँड नेट प्रॉफिट. क्रेडिट साईडला किती कंटेनर विकलेले आहेत आणि म्हणजे ग्राहकांनी ठेवून घेतलेले आहेत आणि किती कंटेनर स्क्रॅप म्हणून विकलेले आहेत आणि भाड्याच्या रूपाने किती उत्पन्न मिळालेलं आहे त्याची नोंद क्रेडिट साईडला या ठिकाणी केली जाते. तर अशा पद्धतीने हे अकाउंट मेंटेन केलं जाते. आणि त्यानंतर चौथा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कंटेनर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेंटेन केलं जाते. याच्या डेबिट साईडला कंटेनर स्टॉक अकाउंट, कॉस्ट ऑफ कंटेनर लॉस्ट इन ॲन ॲक्सिडंट, ॲक्सिडंटमध्ये किती कंटेनर त्या ठिकाणी नष्ट झाले त्याची नोंद. आणि ट्रेडिंग प्रॉफिट म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट इथे ट्रान्सफर करून घेतला जातो. आणि बाय इन्शुरन्स क्लेम, जर इन्शुरन्स काढलेला असेल आणि लॉस्ट झालेल्या कंटेनरचा किती विमा मिळालेला आहे, विम्याची रक्कम मिळालेली आहे ती या ठिकाणी दाखवली जाते आणि प्रॉफिट काढला जातो. आणि त्यानंतर आहे डेटर्स अकाउंट. डेटर्स अकाउंट म्हणजे टू ओपनिंग बॅलन्स, केसेस ट्रेडिंग अकाउंट, सेल, बँक अकाउंट, क्लोजिंग बॅलन्स, केसेस ट्रेडिंग अकाउंट अशा पद्धतीने या ठिकाणी नोंद होते. तर ह्या अकाउंटच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे मुद्दे आपणाला जर विचारायचे घ्यायचे असतील तर ते मुद्दे असे आहेत. द पिरियड इज एक्सपायर्ड, इट कॅन बी कॉल्ड सेल रिटेन्ड. म्हणजे 1 महिन्याचा कालावधी त्या ग्राहकाला दिला जातो ते कंटेनर परत करण्यासाठी. त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये कंटेनर परत केले, पॅकेजेस परत केले तर त्याने ठेवलेली रक्कम त्या ठिकाणी काही अंशी परत केली जाते. आणि जर तो पिरियड एक्सपायर्ड झाला म्हणजे संपला की ते कंटेनर विकले किंवा त्या ग्राहकाने ठेवून घेतले असं समजलं जाते. नंबर 2, इफ द बॅरल कंटेनर रिटर्न विदिन मंथ देन ओनली रेंट शुड बी चार्जड. जर 1 महिन्याच्या आत ते कंटेनर परत केले तर त्या ठिकाणी फक्त भाडं आकारलं जाते. 1 महिन्याला 10 रुपये जे काय असेल भाडं ठरलेलं ते भाडं. नंबर 3, रिटर्न ऑर रिटेन म्हणजे त्या ग्राहकाने जे काही पॅकेजेस किंवा कंटेनर
किंवा ड्रम बॅरेल जे असतील ते परत केलेत का किंवा ठेवून घेतलेली आहेत हे त्या ठिकाणी पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर 4 स्टॉक मेंटेन केला जातो. द स्टॉक अकाउंट इज प्रिपेअर्ड ॲट कॉस्ट प्राईस. म्हणजे किती कंटेनर आपल्याकडे शिल्लक आहेत, किती खरेदी केलेली आहेत, त्यापैकी ग्राहकाकडे किती आहेत, ग्राहकाने किती परत केलेली आहेत आणि त्याचा क्लोजिंग स्टॉक किती आहे, हे सगळं मेंटेन केलं जाते. त्यानंतर नंबर 5 कंटेनर ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड फॉर फाइंडिंग आउट प्रॉफिट ऑर लॉस. म्हणजे त्या कंटेनर व्यवसायामध्ये किती नफा झाला, किती तोटा झाला, तो फाइंड आउट करण्यासाठी कंटेनर ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं जाते. कंटेनर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड फॉर कॉस्ट अँड क्रेडिट साईड फॉर सेल अँड रेंटल चार्जेस. तर अशा पद्धतीने हे कंटेनर अकाउंट आहे. कुठल्याही व्यावसायिकाला आपला व्यवसाय वाढवायचा असतो आणि त्यामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवायचा असतो आणि जास्तीत जास्त विक्री ज्यांची होईल त्यांना जास्तीत जास्त नफा मिळतो आणि विक्री कुणाची जास्त होईल, ज्यांचं पॅकिंग चांगल्या प्रकारचं आहे. आलं लक्षात. मध्ये माल कमी जास्त असला तरी चालतो, परंतु पॅकिंग ज्यांचं आकर्षक आहे किंवा चांगल्या प्रकारचं आहे, उत्तम क्वालिटीचं आहे, अशा व्यावसायिकाचा माल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकतो आणि यासाठी हे पॅकेजेस अकाउंट या ठिकाणी मेंटेन केलं जाते. एकतर या ठिकाणी स्टॉक मेंटेन केला जातो, ग्राहकाकडे किती कंटेनर आहेत, किती त्यांनी परत केलेत, किती ठेवून घेतलेले आहेत यासंबंधीची नोंद त्या ठिकाणी केली जाते. ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं जाते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलं जाते. तर अशा पद्धतीने याची जी थेरॅटिकल माहिती आहे ती माहिती अशी या ठिकाणी मी आपणाला दिलेली आहे. आता उद्याच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण यावर प्रॉब्लेम घ्यायला सुरुवात करू आणि प्रॉब्लेम घेत असताना बऱ्याच गोष्टी आपल्या या ठिकाणी क्लिअर होतात. कारण कुठलाही प्रॅक्टिकलचा चॅप्टर त्याच्यावर कितीही थेरी सांगितली तरी थेरी सांगून ह्या गोष्टी कळत नाहीत. प्रॅक्टिकल जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. तेव्हा उद्याच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण यावरचे प्रॉब्लेम घेणार आहोत. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.